ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या सन्माननीय अध्यक्षा अलकाजी लांबा तसेच महाराष्ट्र प्रदेशच्या सन्माननीय अध्यक्षा सौ संध्याताई सवालाके, यशोमतीताई ठाकूर यांच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या निषेधार्थ खर्चे पर चर्चा महंगाई पर चर्चा हा कार्यक्रम दिनांक 6 सप्टेंबर रोजी शुक्रवारी दुपारी 12 वाजता माननीय प्रमिलाताई पाटील यांच्या घराजवळ काँग्रेस नगर चपराशीपुरा चौक येथे महिला काँग्रेस शहर अध्यक्षा जयश्रीताई वानखडे यांच्या नेतृत्वात अनेक महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाला, ज्यामध्ये महिलांनी महागाई तसेच सर्वसामान्य कुटुंबाची सद्यस्थिती याबद्दल आपली मते व्यक्त केली। काँग्रेस शहर जिल्हा महिला कमिटीकडून आज या ठिकाणी खर्चे पे चर्चा हा कार्यक्रम यांनी आयोजित केलेला आहे। आज हरतालिका आहे, महिलांचा खरा तर कार्यक्रम आहे आणि या सर्व महिला या ठिकाणी अशा परिसरात जमलेल्या आहेत। त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला लाडकी बहीणचे 1500 रुपये नको, तर आम्हाला जी वाढती महागाई सगळ्याच दिशेने वाढत आहे ती महागाई जरा कमी करावी, जेणेकरून आमचं खर्चाचं बजेट, आमचं गृहिणींचं बजेट जरा त्याचा ताळमेळ बसेल। आपण जयश्रीताईंशी बोलूया, नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे। मी अमरावती शहर महिला काँग्रेस अध्यक्ष जयश्री वानखडे। आज बघा हरतालिका आमचा हा पहिला सण आहे। या सणाच्या निमित्तानेच आज आम्ही आमच्या महाराष्ट्र प्रदेशच्या ऑल इंडियाच्या अध्यक्ष सन्माननीय अलकाजी लांबा मॅडम आणि महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष सन्माननीय संध्याताई सवालाके यांच्या आदेशानुसार आज आम्ही हा कार्यक्रम महिलांसाठी फारच महत्त्वाचा आहे। खर्च बघतो आपण, बघा 1500 रुपयांनी होणार नाही आहे। सामान्य महिला माझ्यासोबत सगळ्या आहे, या जनतेला सर्व जड बसत आहे। माझं सरकारला हेच म्हणणं आहे की या हरतालिकेच्या दिवसावर आमच्या महिलांच्या या सणाच्या निमित्ताने आज तुम्ही इथे जी महागाई वाढवली आहे ही महागाई कमी केली पाहिजे तुम्ही। आज या निमित्ताने आम्ही ही नारी चर्चा, म्हणजे तुम्ही माझ्या सोबतच चर्चा नको, त्या सर्वसामान्य महिलांसोबत पण तुम्ही चर्चा करायला पाहिजे की यांना किती झड पोहोचत आहे, या कशा पद्धतीने यांचं कुटुंब चालवत आहे। 1500 रुपयामध्ये होणार आहे का? आज बघतोय इलेक्ट्रिक बिल किती वाढलेलं आहे, घर टॅक्स किती वाढलेला आहे, सगळं हेच नाही होऊन बरोबर, काही बजेटच नाही बसत आहे। कांदे किती महाग आहे, लसण भाजीपाला वगैरे सब महाग आहे आणि त्याच्यात हातमजुरी आम्ही माणसं काय करणार आहे। पण सरकारच्या अशा अनेक योजना आहेत की या योजनेमधून तुम्हाला आता सरकार बऱ्याचशा गोष्टी फ्री देत आहेत, धान्य पण बरंचसं तुम्हाला याच्यामधून मिळतं आहे। धान्य त्याच्यामध्ये बी कमी केलं आहे, काय यावेळेनं तर ज्वारी दिली, त्याच्यामध्ये ज्वारीनं भागणार आहे का? ते 3 किलो ज्वारीनं भागणार आहे का? महिना नाही निघत। मुलाबाळांचं शिक्षण आहे, घरातल्या मोठे मुलींसाठी शिक्षण पण तर मोफत मिळतं। मोफत जरी मिळत असलं तर बाकीचे काही फक्त म्हणजे मोफत शिक्षण मिळणं हे झालं का? त्याच्यामध्ये मुलींचा बाकीच्या गोष्टी नाही आहेत का? मुलींना फक्त पुस्तकं आणि जाण्या येण्याचा खर्च आहे ऑटोचा। आज पहिल्यांदा ऑटोची फक्त 5 रुपये होतं, म्हणजे सुरुवातीला 3 मग 5, आता डायरेक्ट 20 रुपयावर ऑटोचा, म्हणजे जाणं येणं 40 रुपये जातो कॉलेजमध्ये। कॉलेजमध्ये प्रेझेंटी रेग्युलर नसली तर म्हणजे आर्थिक अडचणीमुळे कॉलेजमध्ये प्रेझेंटी जर रेग्युलर नाही राहिली तर त्याचे ते कॉलेजवाले नुकसान विद्यार्थ्यांचं करतात आणि मुलींना मोफत शिक्षण म्हणतात। कुठं मोफत शिक्षण आहे? आज परगावच्या जेवढ्याही मुली आहेत त्यांचे सगळे जाण्या येण्याचे प्रॉब्लेम आहे। अच्छा, आता 3ऱ्या महिन्याचे पण येणार आहेत? हो, येणार आहे ना। तर नकोय ही योजना तुम्हाला? नाही, म्हणजे आम्हाला महागाई कमी पाहिजे। महागाई खूपच आहे, म्हणजे कसं सिलेंडर किती महाग आहे, गॅस पेट्रोल किती महाग आहे, गहू तांदूळ किती सर्वच महागच आहे ना, म्हणजे 1500 रुपयात तर काहीच होऊ